शकता? मागील 5 महिन्यापासून सतत होत असणारा पाऊस आणि पावसाबरोबर कुठे द्राक्ष बागेला सूर्यप्रकाशाची जी गरज असते तो सूर्यप्रकाश मिळालेला नाही, त्याच्यामुळं फलधारणेवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आलेले आहे आणि पावसामुळे द्राक्षावरती रोगराईचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल, अनेक रोग, किडी असतील, यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याच्यामुळे द्राक्ष बागायतदारांना जो काही एकरी उत्पादन खर्च जो नेहमी येत होता 2-2.5 लाख रुपये, 2.5 लाखापर्यंत, त्याच्यामध्ये वाढ होऊन आता तो 1 लाख रुपयाने वाढ झाली. एप्रिल कटिंगनंतर एवढे कधी फवारे लागत नव्हते, त्या मोठ्या स्वरूपामध्ये द्राक्ष बागायतदारांना तो उत्पादन खर्चात वाढ होऊन ते फवारे करावे लागले. एवढे करूनही बी द्राक्ष बागेमध्ये माल येणार नाही असा द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांनी अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालात त्यांनी लातूर आणि सोलापूर या भागामध्ये जाऊन, धाराशिव इथे जाऊन त्याचा अहवाल तयार करून यांनी 35% वरती द्राक्ष बागेला माल येणार नाही असा त्यांनी अहवाल दिलेला आहे. त्या अहवालाला अनुसरूनच शासनाने सगळ्या द्राक्ष बागा जिथं जिथं फळबागा असतील तिथं त्याच्यामध्ये द्राक्ष बागेचा पंचनामे करून आणि नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट करण्यात यावा. त्याच्यामध्ये जो काही आम्ही एकरी जो काही शासनाला पूर्ण राज्यामधून GSTच्या माध्यमातून 2 ते 2.5 हजार कोटी रुपये दरवर्षी कर भरत असतो, तो कर आम्हाला जरी परत मिळाला नाही, पण आमचा जो उत्पादन खर्च आहे तो जर 2.5-3 लाख रुपये असेल तर त्याच्यामधून आमची अपेक्षा आहे का शासनाने 1.5 ते 2 लाखापर्यंत एकरी ही मदत शासनाने शेतकऱ्यांना करावी अशी आमची सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने शासनाकडे राज्याचे कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन करू इच्छितो की त्यांनी आम्हाला ही नुकसान भरपाई देण्यात यावी असे मी शासनाला कळवू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.